नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची बापू बिरू वाटेगावकर ही कादंबरी आणि आज भाग 6. बापू फरार झाला आणि त्यांनी बोरगाव, ताकारी, मसुचीवाडी, रेठरे, हरणाक्ष ह्या गावांच्या परिसराचा आश्रय घेतला. त्या परिसरात ऊसाची भरपूर शेती होती. ऊसाच्या शेतात तो लपून बसायला लागला. पोलीस त्याचा शोध घेत होते, पण तो पोलिसांच्या हाती काही लागत नव्हता. ऊसाच्या शेतात लपून राहण्याचा बराच मोठा फायदा होता. ऊसाच्या शेतात कोणी शिरलं तर पानांची सळसळ होते आणि पानांची सळसळ झाली की बापू लगेच सावध होत असे आणि सहज तिथनं निसटून जात असे. पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल झाल्यानं पोलीस खातं त्याचा शोध घेत होतं. बापू पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दाट ऊसाच्या शेतांमुळे तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो सतत परिसर बदलत असे. दिवसा तो पांढरे कपडे कधी वापरायचा नाही. काही वेळा तो नुसता रंगीत कोपरीवर फिरायचा. पाठीवर मात्र सतत घोंगडा असायचं. पोलिसांना कसं मामा बनवावं यात तो खूप चतुर झाला होता. पोलीस खात्यातल्या काही पोलीस लोकांची त्याला आतनं मदत असायची. पोलीस खात्यात सगळेच काही सारखे पोलीस नसतात. काही सात्विक वृत्तीचे सुद्धा पोलीस असतात. आध्यात्मिक गोष्टीत रमणारे असतात. त्यांना ग्रामीण परिसरात गावगुंड, समाजकंटकांची चाललेली टगेगिरी पसंत नसते. त्यामुळे बापूसारखा कोणी लोकसखा अवतरला की त्यांना खूप चांगलं वाटत असतं. मनोमन त्या लोकसख्याचा आदर करत असतात. त्या लोकसखामुळे दीनदुबळे, बायका यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला पायबंद बसत असतो. त्यामुळे सात्विक वृत्तीचे पोलीस आधीच बापूला गुप्त बातम्या देत सावध करत. या काळात बापूला अशा वृत्तीच्या पोलिसांची कितीतरी वेळा मदत झाली होती. तो सही सलामत निसटू शकला होता. भगवंताची कृपा म्हणून त्यांनी देवाचे आभार मानले होते. केवळ दीनदलितांचे आशीर्वाद म्हणून आपण पोलिसांच्या तावडीतून सुटलो अशी त्याची धारणा झाली होती. जुने खेडे आणि नवे खेडच्या परिसरात दक्षिण बाजूला बाभळीचं घनदाट रान चांगलं 3-4 मैलात पसरलं होतं. लतावेलींनी दाट विणलं गेलं होतं. त्या बाभळीच्या रानाला लागूनच सभोवताली ऊसाची शेतं होती. त्यामुळे बापूला तो परिसर खूप सुरक्षित वाटत होता. त्या परिसरातल्या शेतकऱ्यांशिवाय तिथे कोणाचाही वावर नव्हता. काही धोका असला किंवा कोणी अनोळखी माणूस दृष्टीला पडला की ते बापूला ताबडतोब इशारा देत. बाभळीच्या रानाला लागून काही अंतरावर म्हसोबाचा डोंगर होता. तो डोंगर खूप उंच आणि दाट वृक्षवेलींनी गुंफला गेला होता. त्या डोंगराच्या पायथ्याशी एक नैसर्गिक गुहा होती. त्या गुहेत बापू काही वेळ थांबायचा. परिचयाचे जे शेतकरी बांधव होते त्यांनाच ती गुहा माहिती होती. बापू त्या गुहेत किंवा बाभळीच्या रानात मुक्कामाला असला की तेच लोक त्याला भाकर तुकडा पुरवत होते. पंचक्रोशीतल्या अडचणीत असलेले कुणीही दीनदुबळे, बायका इथल्या शेतकऱ्यांच्या मार्फत बापूला भेटत. ते शेतकरीही त्या अडलेल्यांना मदत करत त्यांना बापूच्या गुहेपर्यंत नेऊन पोचवत. बापू त्यांची तक्रार ऐकून घेत असे. त्यांना त्या अडचणीतनं बाहेर काढायचं आश्वासन देत असे आणि आश्वासन दिल्यानंतर त्या अडचणीतून तो त्यांना बाहेर काढत असे. झालेल्या अन्यायापासून, अत्याचारांपासून त्यांची सुटका करत असे. बापू गरीब दुबळ्यांसाठी काम करतो म्हणून लोक आपली गाऱ्हाणे घेऊन जायचे. सावकाराकडे गहाण पडलेली जमीन सोडवायची असेल, कुणाचं कर्ज फेडायचं असायचं, घरातली वाटणीची भांडणं असायची, भावकीतली बांधाला लागून वाद असतील, हुंड्यावरून होणारा नवळ्याकडला छळ असेल, नुकताच संसार सुरू झालेल्या बायकांचे आईवडील येऊन आपली तक्रार मांडायचे. मग बापूंचा जनता दरबार भरायचा. बापू न्याय द्यायचा आणि विशेष म्हणजे बापूंनी दिलेला न्याय सगळ्यांना मान्य असायचा. एखाद्याला मान्य नसला तर हत्याराचा वापर केला जायचा. चांगला हाग्या मार दिला जायचा त्याला. मग बाकीचे अन्यायी, अत्याचारी धनदांडगे सुतासारखे नरम होत. बापूची दहशत आणि दरारा असा काही निर्माण झाला की गावागावातले गुंड, समाजकंटक, अन्यायी, अत्याचारी लोक त्यांना आळाच बसला. परिसरातली गावं शांत झाली. आया बहिणी निर्भय होऊन जगायला लागल्या.
नुकत्याच विवाहित झालेल्या बायकांचे आईबाप सुखावले. विवाहित मुलींचे छळ थांबले होते. सगळीकडे शांतता नांदायला लागली होती. सगळा समाज बापू बिरूला दुवा देत होता. बायका पहाटे उठून दळणाच्या जात्यावर बसून दळण दळताना ओव्या गायच्या. त्या ओव्यांमधनं त्या आपला बंधुराया बापू बिरूचं गुणगान करायच्या. बापू बिरूच्या पवित्र महान कार्याचा गौरव करायच्या. त्याचं कौतुक करताना त्यांची वाणीरूपी सरिता भरभरून वाहायची. शाहिरांचे डब कडकडायचे. उंच पहाडी आवाजात पोवाडे गायले जायचे. त्या पोवाड्यातनं बापू बिरूच्या कीर्तीचा डंका वाजला जायचा. त्यामुळे लोकसखा म्हणून बापूचा सगळीकडे उदो उदो व्हायला लागला. बापूची ती समाजातली उज्ज्वल प्रतिमा बघून 20 ते 25 वयोगटातली तरुण पोरं अशी काही भारावली गेली की बापू त्यांना साक्षात रॉबिन हुड वाटायला लागला. ती मुलं त्याची परमभक्त झाली. त्या मुलांचं मन बंड करून उठायला लागलं. आपण सुद्धा अन्याय अत्याचाराच्या विरोधात हातात हत्यार घ्यावं, बापूला जाऊन मिळावं असं त्या मुलांना वाटायला लागलं. यातल्या काही तरुण पोरांवर गावगुंड समाजकंटकांकडनं अन्याय झाले होते ती पेटून उठली. त्यातला एक एक पोरगा बापूला येऊन मिळायला लागला. त्यावेळी बापू त्या तरुण पोराला सांगायचा, तुला माझ्या समाजसेवेच्या कामाला हातभार लावायचा असन तर माझी काय हरकत नाही म्हणा, पण तुला दारू पिता येणार नाही. कोणत्या बी बाई माणसाकडं तू वांगाळ नजरेनं बघायचं नाही. कुणाकडं खंडणी मागायची नाही, दरोडा टाकायचा नाही. फक्त तू हत्याराला हात लावायचा जेव्हा कुणी अन्याय अत्याचार करत असेल तवा. आणि हे तुला कबूल असेल तर म्या तुला माझ्याबरोबर ठेवतो. या अटी तुला मान्य आहेत का? तो तरुण हो म्हटल्यानंतर बापू त्याच्या हातावर खंडोबा रायाचा भंडारा ठेवायचा. त्याला खंडोबा रायाची शपथ घ्यायला लावायचा. काही दिवसात पंचक्रोशीतली 35 पोरं बापूला येऊन मिळाली. त्यामुळे बापूचं बळ खूप वाढलं. ती सारी तरुण पोरं हत्यारधारी असायची. धारदार फारशा कुऱ्हाडी त्यांच्या हातात असायच्या. त्या टोळीचा फार मोठा दरारा निर्माण झाला होता. भले भले गुंड समाजकंटक यांनी अशी काही धास्ती घेतली होती की ते कधीही बायकांच्या वाट्याला जात नसत, कुणावर अन्याय अत्याचार करत नसत. बापूबरोबर 2-3 हत्यारधारी पोरं असायची. बाकी सगळी विखुरलेली असायची. त्यामुळे गावागावात शांतता नांदायला लागली होती. एक दिवस बापूनं जेजुरी गडावर जायचं निश्चित केलं. आपल्या टोळीतल्या पोरांना जेजुरी गडावर नेऊन त्यांना खंडोबा रायाच्या दरबारात हजर करायचं होतं. त्याला सामुदायिक शपथविधी घ्यायचा होता. त्यासाठी तो वेषांतर करून जेजुरी गडावर आला. पोलिसांना त्यांनी बरोबर चाकवा दिला होता. त्या पोरांनी सुद्धा पोलिसांना अंधारात ठेवून वेषांतर करून गड गाठला. खंडोबा रायाचं दर्शन घेऊन रात्र त्यांनी मंदिराच्या आवारातच काढली. सकाळी आंघोळी झाल्यावर बापूनं त्यांना मंदिरासमोर उभं केलं. त्यांच्या माथी भंडारा भरला. हाती भंडारा आणि बेलपर्ण दिला. मंदिराचा पुजारी तो आगळा वेगळा शपथविधी मोठ्या उत्सुकतेनं विस्मयचकित होऊन बघत होता. समोर उभं राहून बापू उंच आवाजात म्हणला, आम्ही बापू बिरूच्या टोळीतली तरुण पोर खंडोबा रायाची शपथ घेऊन असं वचन देतो का गावागावातली गुंडगिरी, समाजकंटकांची दादागिरी आम्ही निपटून काढू. आया बहिणींच्या आबरूला धक्का पोहोचू देणार नाही. त्यांच्या रक्षणासाठी आम्ही धावून जाऊ. आम्ही दारूला कधी हात लावणार नाही, कधी खंडणी घेणार नाही, दरोडे घालणार नाही, कोणत्याही गैरकृत्याला आम्ही थारा देणार नाही. बापू एक एक शब्द तोलून मापून उच्चारत होता आणि पाठोपाठ ती तरुण पोरं धीम्या आवाजात उच्चारत होती. तो शपथविधी आटोपताच त्यांनी मंदिरात शिरून खंडोबा रायाचं दर्शन घेतलं. पुजाऱ्यानं त्यांच्या हातावर प्रसाद म्हणून पेढा आणि खोबरं ठेवलं. मग ती तरुण पोरं बापूच्या सूचनेप्रमाणे 2-2, 3-3 मिळून गड उतरली. आसपासच्या परिसरात विखुरली गेली. बापूनं आपल्या सोबतीला 3 पोरं ठेवली होती. त्यांना सोबत घेऊन तो जेजुरीगड उतरला. दिवसा तो रानात आडोशाला कुठेतरी आराम करायचा. रात्र पडल्यावर तो आपल्या पायी प्रवासाला सुरुवात करायचा. सोबत असलेली पोरं कुठून तरी भाकर तुकडा मागून आणायची. त्यावर गुजराण करून ते पुढे वाटचाल करायचे. जवळजवळ 8 दिवसांनी तो जुने खेडे नवे खेडेच्या रानात बाभळीच्या बनात आला होता. त्यानं आपल्या नेहमीच्या गुहेत आश्रय घेतला.
ती तरुण पोरं गुहेच्या बाहेर रात्रंदिवस खडा पहारा द्यायची. 8 दिवसांचा काळ निघून गेला होता. तो रविवारचा दिवस होता. सकाळचे 10 वाजले होते. बापू जमिनीवर घोंगडं टाकून लोळत होता. त्याच्या उजव्या हाताला त्याची प्रिय फरशी होती. तो गुहेच्या छताकडे बघत आपल्या विचारात बुडाला होता. तोच पहाऱ्यावरचा एक तरुण पोर तोंडापाशी येऊन म्हणाला, "हा बापूजी." "काय रे गणूजी?" उठून बसता बसता बापूनं विचारलं. "बाभळीच्या बनापाशी 2 माणसं आलीत. त्यातला एक इथला शेतकरी आहे. त्यांनी तुम्हासनी भेटायचं म्हणून सांगितलं." "आणि तो दुसरा माणूस कोण आहे?" "ताकारीचा आहे म्हणून सांगितलं." "काहीतरी एखादी महत्त्वाची खबर घेऊन आला असेल. त्या दोघांनी आतमध्ये दे पाठवून." "हाजी." तो तसाच माघारी गेला. बापूनं उठून ती घोंगडी झटकून आपल्या खांद्यावर टाकली. फरशी हातात घेऊन तो गुहेच्या तोंडापाशी आला. समोरून 2 माणसं येत होती. ते शेतकऱ्याला त्यांनी चटकन ओळखलं. जवळ येताच बापू म्हणाला, "अरे कडू पाटील, तू आहे वे?" "हा ना बापू, यो ताकारी गावचा केदा सांगळे. मुद्दाम तुम्हासनी भेटण्यासाठी आलाय." "मुद्दाम म्हणजे?" "नक्की काहीतरी महत्त्वाची खबर असन." "काय खबर आणली बाबा केदा?" "बापू, तुम्ही आमच्यासारख्या गरीब दुबळा माणसांचं परान आहे, परान. तुमच्या जीवाशी आम्ही लय लोक जपतो बरं का. अहो, तुमच्यामुळं आमच्यासारख्या गरीब लोकांमध्ये जगण्याची उमेद निर्माण झाली." "नाही, मला देखील त्यात आनंदाची आहे. तुम्हा लोकांनी सुखानं जगता यावं म्हणून माझी आई, बायको, पोरासनी, भावासनी सोडून इथं रानात येऊन बसलोय मी. तुमच्या सुखात मी माझं सुख शोधतोय. बोल बाबा, काय सांगायचं तुला?" "आजचा आयतवार म्हणजे ताकारी गावचा बाजाराचा दिस. मोटार स्टँडच्या परिसरात बाजार भरतोय. तिथं दुकानांची मांडामांड चालू होती. तेव्हा राम भरोसे हॉटेलच्या बाकड्यावर बसून काशीनाथ घुमरे मोठमोठ्यानं बाता करत होता." "काशीनाथ घुमरे म्हणजे कोण आहे यो?" बापूनं गोंधळून विचारलं. काशीनाथ घुमरे हे नाव कधीही त्याच्या कानावर पडलं नव्हतं. "ओ, काशीनाथ घुमरे म्हणजे त्या रंग्यान गंग्याचा मामा आहे त्यो." "असे वय, काय बोलत होता?" "त्याच्या शब्दात सांगतो की लय तावात बोलत होता. म्हणला, त्या बाप्या धनगरानं माझ्या दोन्ही भाच्यासनी लय वाईट मारण दिलं. नुसती याद आली तरी माझा जीव तळमळतो म्हणला. म्या दोन्ही भाच्यांच्या रक्ताचा सूड म्हणून त्या धनगराचं रगत सांडणारच आहे. त्याला जेत्ता सोडणार नाही म्हणाला. आणि माझा पण आहे म्हणला यो. माझा पण आहे, त्याला यमाच्या दरबारात पाठवल. त्यासाठी म्हणला म्या जिल्हाधिकाऱ्याकडं बंदुकीचा परवाना मागितला आणि सावताचं रक्षण म्हणून जिल्हाधिकारीने तो त्याला दिलाय पण बरं का बापू. अहो, पोलीस खजिन्यातनं तो 8 दिवसात बंदूक ताब्यात घेईन म्हणलाय. आणि पुढं म्हणला, बघा आता मी बंदूक ताब्यात घेईल ना तेव्हा धनगराचा बाप्या मला बघून कसा चळा कापतोय बघा. खरं सांगतो बापू, तुमच्यासाठी माझा जीव लय तुटतो म्हणून ही खबर आणली बापू." "अरे घाणीतल्या खेड्याची ही वळवळे वय. मला आव्हान देतोय तू. त्याला ताकारीच्या स्टँडवरच भर दिवसा उडवतो का नाही बघ. तो मला तिथं गावसन ना, आहे ना तिथं त्यो?" "होय आहे की." "पण मी त्याला ओळखत नाही ना. माझी मोठी अडचण तीच आहे. कसे केदार भाऊ, उगा कोणाचं दुसऱ्याचा मुडदा पाडाय नको." "ना, तुमच्याबरोबर म्या राहीन ना बापू. म्या लांबून दाखवेल, मग तर काय अडचण नाही ना." "नाही, काय अडचण नाही." "नाही, तुमचा काय घातपात व्हायला नको म्हणून मी विनंती करतो बापू." "चल रे दोघं निघू. चला पाटील, मी येतो." हातातली फरशी सावरत बापू कडू पाटलाला म्हणाला, "बापू या तुम्ही. तो काश्या जरा नंगट माणूस आहे बरं का. सावताला सांभाळून त्याचा खात्मा करा बापू." ते दोघं आडरानानं ताकारी गावाकडे निघाले. गाव त्यांनी लगेच जवळ केला. ताकारी गावात बाजार असला की आसपासच्या परिसरातल्या वाड्या वस्त्यांमधले खेड्यापाड्यातले स्त्री पुरुष बाजाराला येत असत. कुणी धान्य अंडी विक्रीला घेऊन येत, कुणी शेळ्या कोंबड्या आणत. गावची लोकसंख्या बरीच मोठी असल्यामुळे बाजार मोठा भरत असे. खूप गर्दी होत असे. 1-2 लोकनाट्य देखील होत असत. तमाशा मंडळाचे प्रयोग सादर करण्यासाठी तमाशा मंडळं तिथे मुक्कामाला येत असत. मंगला बनसोडे, नामदेवराव अनकवाडीकर ही दोन्ही तमाशा मंडळं तिथे हजेरी लावत नेहमी.
दोन्ही तमाशा मंडळांना प्रेक्षकांची खूप गर्दी होत असे. करमणुकीचं साधन म्हणून लोक त्या लोकनाट्यांना हजेरी लावत. हे दोघं ताकारी मोटर स्टँडवर आले तेव्हा बाजार ऐन भरात होता. स्टँडवर खूप गर्दी होती. ओळीनं 4-5 हॉटेल एकाच रांगेत होती. त्या हॉटेलात गर्दी मावत नव्हती. बाजाराला आलेले स्त्री पुरुष भजे, गुळाची गोड शेव, जिलबी याच्यावर ताव मारत होते. रामभरोसे हॉटेलच्या बाहेर बाकड्यावर बसून काशीनाथ घुमरे आपल्या दोस्तांबरोबर गप्पात रंगला होता. बापू आणि केदा सांगळे लांब एका झाडाच्या बुंध्याआड उभं राहून हॉटेलमध्ये झालेली गर्दी निरखत होते. ते गर्दी निरखत होते, पण दिसत ते स्वतः कोणाला नव्हते. झाडाच्या बुंध्याआड नीट उभे होते. केदा सांगळे बापूला काशीनाथ घुमरेच्या खाणाखुणा सांगत होते. बापूची खात्री पटल्यावर त्यांनी केदाला मागच्या मागे हळूच निसटून जायला सांगितलं. तो पसार होताच बापू पुढे सरसावला आणि उंच आवाजात कडाडला, काशे रांडीच्या लैट यासच दिसतोय की, अरे म्या तुझा कर्दन काळ आलोय बघ. आणि एकदम बापू हॉटेल रामभरोसेच्या दिशेनं धावायला लागला. तो येत असल्याचं बघून गर्दी एकदम पांगली. स्त्री पुरुष सैरभैरून इकडे तिकडे पळायला लागले, आपला जीव वाचवायला लागले. तो ढाण्या वाघ बघून प्रत्येकाची त्रेधा तिरपीट उडाली. बाकड्यावर बसलेल्या लोकांनी केव्हाच पळ काढला होता. काशीनाथ घुमरे घाईगर्दीनं रामभरोसे हॉटेलात शिरून मागच्या खोलीत घुसला. एका लाकडी कपाटाच्या मागे जाऊन लपला. बापू हॉटेलात शिरून दरवाजापाशी थांबला आणि उंच आवाजात म्हणाला, या बघा लोकांनो, तुम्ही घाबरायचं काय कारण नाही. माझं सावज माझ्या काचाट्यात गवसलंय. आता म्या त्याचा हिशेब चुकता करल. तुम्ही जा आता. तुम्ही आपापला बाजारात आटपा. तुम्हाला लोकांनी तारास सोसावा लागला म्हणून आपल्या बापू बिरूला माफ करा तुम्ही. म्या तुमची क्षमा मागतोय. पण जमाव बापूला बघण्यासाठी असा काही उत्सुक झाला होता की कुणीही आपल्या जागेवरनं हलला नाही. बापूच्या कीर्तीचे डंके त्यांनी ऐकले होते, पण प्रत्यक्ष बापू बिरूला त्यांनी बघितलंच नव्हतं. साग वृक्षाच्या बुंद्यासारख्या महाकाय त्या भीमसेनाला बघून सगळे लोक विस्मयचकित झाले होते. त्याची छबी आपल्या हृदयमंदिरात साठवून घेत होते. त्या लोकसखाला मानाचा मुजरा करत होते. बायका हात जोडून त्याला नमस्कार करत होत्या. आपल्या जागेवरनं कुणीही हलत नाहीये हे बघून बापूनं काहीसं स्मित केलं. त्यांनी जमावाला हात जोडले. मग आतल्या दरवाजापाशी जाऊन तो उंच आवाजात गरजला, अरे काश्या, आतून होऊ नये का चू नये? काय भिंत तोडून पळाला काय? अरे तू नाही येत तर म्याच येतो आतमध्ये. उंदरावानी बेळात जाऊन लपू नको बाबा. अरे माणसानं लढावून तर समोरासमोर लढाव. तेवढं काही धाडत दिसत नाही तुझ्यामध्ये. ठीक आहे, म्याच येतो आतमध्ये. त्या हॉटेल रामभरोसेच्या सभोवती माणसांचा मोठा जमाव जमला. बापू बिरू आलाय ही खबर सगळ्या बाजारभर पसरली होती. बाजाराला आलेले सगळे स्त्री पुरुष स्टँडवर पसरले होते. दुकानदारच काय ते आपली दुकानं सांभाळून बसले होते. रामभरोसे हॉटेलसमोर मोठा जमाव जमला होता, पण सभोवताली अगदी स्मशान शांतता पसरली होती. कोणाच्या तोंडून एक शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हता, कारण आता पुढे काय होईल ह्याकडे जमावाचं लक्ष लागलं होतं. काशा बाहेर येत नाहीये हे बापूनं बघितलं. तो आतल्या खोलीत शिरला. खोलीभर त्याची नजर फिरली. काशा काही दृष्टीला पडला नाही. तो तिथून अदृश्य झाला का काय बापूला नवलच वाटलं. मग बापू तिथल्या लाकडी कपाटाच्या मागे गेला तर काशीनाथ घुमरे भीतीनं लटपटत तिथे उभा होता. तो इतका घाबरला होता, त्याला दरदरून घाम फुटला होता. घामानं निथळत होता तो. त्याच्या अंगावरचे कपडे चिंब झाले होते. त्याचं बकोटं भरून बापूनं त्याला हॉटेलच्या मोकळ्या मैदानात आणून उभं केलं. तिथेही तो भीतीनं लटपटतच होता. बापूच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिंमत होत नव्हती. आपली नजर पाडून तो उभा होता. त्याला गदा गदा हलवत बापू शांतपणे म्हणाला, काश्या बोल की. काशा तसाच थरथरत उभा. रांडीचं बोलतच नाही. काय वाचा गेली काय तुझी? काय रे, तुला बंदूक बाळगण्याचा परवाना मिळालाय का? होय. तुला कशासाठी बंदूक पाहिजे होती? स्वतःच्या रक्षणासाठी. तुला कोणाचं भ्याव वाटत होतं का? नाही. मग का परवाना काढला होता तू? रांडच्या
मला बंदुकीने टेपण्यासाठी परवाना काढला ना? अरे तुझा तो भाचा रांग्या म्हणजे एक वयात आलेला बोकड होता, बोकड. कोणत्या बी बाईकडं मादी म्हणून वागायचा. त्याला आई बहीण काय ओळखच नव्हती, म्हणून मी समाजातली घाण उचलून फेकली. त्याचा पुळका त्या गांग्याला आला, तो माझ्या जीवा उठला, मग त्याला बी यमसदनाला रवाना करून टाकला. आता तू माझं रागात सांडायची घोषणा केली, आता तुला म्या कोणची सजा देऊ सांग? मला मला माफ कर बापू, माफ कर. अरे तू त्यांचा मामा म्हणजे कंस मामा का शकुनी मामा ते काय मला माहिती नाही, पण लोकांनो जमावाकडे बघून बापू उंच आवाजात म्हणाला, लोकांनो या हरामखोराला कोणची सजा देऊ सांगा? ठेचून काढ त्याला. कोणीतरी जमावातनं ओरडलं, म्या ह्याला ठेचला तर तुम्ही ह्याच्या बाजूनं साक्षी द्याल? माणसा इतका विचित्रपाने या पृथ्वीवर दुसरा कोणचा बी नाही. अरे पण असा जो कोण साक्षीदार म्हणून उभा राहील ना, तो अस्सल खानदानातला नसेलच ना. परोपकार करणाऱ्या बाबत असं कोण वागणार नाही इथलं. जमावातनं कोणीतरी परत म्हणालं, मारा त्याला मारा. जमावातले काही लोक एका सुरात उंच आवाजात म्हणाले आणि मग बापूनं आपली फरशी दात ओठ खाऊन वरती नेली. त्याच आवेशात खाली आणली. एक करुण किंकाळी वातावरणात घुमली होती. रक्ताचा सडा जमिनीवर पडला होता. काशा कोलमडत खाली पडला. थोडा वेळ तळमळला, लगेच निष्प्राण झाला. बापू आपली फरशी एका हातानं तोलत रानाकडे निघून गेला आणि तिथून काही वेळात पसारही झाला. मित्रांनो, प्रभाकर बागुल बापू बिरू वाटेगावकर ह्या कादंबरीचा हा 6वा भाग होता. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.